खूप वाईट वाटतं ज्यावेळेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न हा टीव्ही समोर उभा राहतो। सगळी लोक बघत असताना टीव्ही समोर असं काहीतरी दाखवलं जातं की महाराष्ट्राच्या अस्मितेवरती संस्कृतीवरती प्रश्न विचारला जातो। मराठी माणूस हा मराठी माणसाचे पाय खेचतोय असं दाखवलं जातं। बिग बॉस सारख्या शो मध्ये असं दाखवलं जातं की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतोय, ते पण मराठी माणसाच्या नावाच्या राजकारणावरून। कदाचित आजचा विषय बऱ्याच जणांना खटकेल, कारण हा विषय आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा, संस्कृतीचा। मराठी माणूस म्हटला की मराठी माणूस हा नेहमीच मराठी माणसाला सपोर्ट किंवा मदत करण्यास तयार असतो, पण याही लोक यावरतीच आपली पोळी भाजत असतात। यामुळे बऱ्याच वेळेला मराठी माणसाच्यातली एकी दिसत नाही आणि अशी बरीचशी लोक आपली पोळी भाजून साईडला होतात आणि स्वतः मात्र शहाणपणाचं गुणगान गातात। असं काय झालं मराठी बिग बॉस शो मध्ये की आज मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहतोय। बऱ्याच लोकांच्याकडून या व्हिडिओला कदाचित हेटही येऊ शकतो किंवा बऱ्याच लोकांच्या मनामधले प्रश्नही बाहेर पडू शकतात। चला तर मग सुरू करूया। एका टेलिव्हिजनवरती एंटरटेनमेंटच्या नावाखाली चालू असलेल्या बिग बॉस शो मध्ये बऱ्याच वेळेला एका व्यक्तीने मराठी अस्मितेचा प्रश्न, मराठी माणसाचा प्रश्न हा बऱ्याच वेळेला समोर काढला, पण त्यामुळे त्याने स्वतःच्या पोळी भाजण्याचं काम इथं केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघते की कसा महाराष्ट्राच्या अस्मितेवरती प्रश्न उभा करून स्वतःच्या पोळी भाजण्याचा प्रयत्न इथं ही व्यक्ती करत आहे। तर कोण आहे ही व्यक्ती जी मराठी माणसाच्या अस्मितेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करते? तर हिचं नाव आहे अंकिता वालावलकर। ही कोकण हार्टेड गर्ल, आता बिग बॉस शो संपेपर्यंत ही कोकण हेटेड गर्ल म्हणून नक्कीच ओळखली जाईल असा तर विश्वास नक्की दिसतोय। बिग बॉस शो म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे की इथं फक्त भांडणं, रडारडी एवढाच कार्यक्रम होतो। बऱ्याच लोकांना बिग बॉस शो कळतही नाही। या शो मध्ये प्रत्येक जण आपली बाजू आपल्या म्हणण्याप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, शो करत असतो, पण कधीही याच्या आधी कधीही धर्माच्या, जातीच्या, मराठी संस्कृतीच्या नावाखाली अशी घाणेरडी बाजू कोणीही मांडली नव्हती। बिग बॉस शो सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये काय होतं, बेसिकली टास्क दिले जातात आणि या टास्क मध्ये इलिमिनेशन राऊंड असतात आणि या इलिमिनेशन राऊंड मध्ये प्रत्येक जण आपल्या अपोजिट टीम मधून प्रत्येक व्यक्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून आपली टीम आपण सेफ हो आणि या शो मध्ये पुढे जाऊ। असंच काहीतरी लास्टच्या शुक्रवारी झालं आणि एका टास्क मध्ये घनश्याम, जे बारका पुढारी, छोटा पुढारी म्हणून महाराष्ट्रभर फेमस असलेल्या एका या घनश्यामने इलिमिनेट केलं, ते म्हणजे इचलकरंजीचे डीपी दादा यांना। हा एक गेम आहे, यामध्ये इलिमिनेट करणं किंवा बाहेर काढणं हे स्वतःला सेव्ह करण्यासारखंच आहे, पण याच्या नंतर जे झालं ते अगदी चुकीचं होतं जे टेलिव्हिजनवरती दाखवण्यात आलं। ही आहे अंकिता वालावलकर, कोकण हार्टेड गर्ल, जिने यानंतर या इलिमिनेशन राऊंड नंतर चक्क त्या घनश्यामला, छोटा पुढारीला जाऊन अशी बोलली की आपण फक्त महाराष्ट्रातील लोकांना, मराठी लोकांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, मराठी लोकांनाच पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। यामध्ये चुकीचं काही नाही की मराठी लोकांनीच पुढे जायला पाहिजे, पण ज्या पद्धतीनं मराठी संस्कृतीचा, मराठी लोकांचा हिनं विचार केला स्वतःच्या फायद्यासाठी, इथं हे सगळ्यात मोठं घाणेरडं राजकारण हिच्या समोर ज्यावेळेस महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रश्न होतो त्यावेळेस अशा पद्धतीची घाणेरडी राजकारण फक्त एका एंटरटेनमेंट शो साठी करणं हे अंकिता वालावलकरला, कोकण हार्टेड गर्लला किती शोभून दिसतं हे तिनं ठरवावं। हा शो फक्त एंटरटेनमेंट शो आहे, पण यामुळे जर स्वतःच्या फायद्यासाठी कोण महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरती प्रश्नचिन्ह उभा करत असेल तर महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही। या पद्धतीचं वाक्य किंवा विधान हे तिनं एकदा नाही तर 2-3 वेळा या शो मधून दाखवलेलं आहे। महाराष्ट्र कधीही असल्या इन्फ्लुएन्सरला थारा देत नाही जी महाराष्ट्राच्या अस्मितेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतोय, आणि त्याचबरोबर हिनं अजूनही या गोष्टीची साधी किंचितही माफीही मागितलेली नाहीये। अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेकडून हिनं माफी मागणं हे सगळ्यात आज महत्त्वाचं आहे, कारण की हा प्रश्न जरी तिनं विचार केला असेल तरी पण याचा पडसाद संपूर्ण टेलिव्हिजनवरून संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे की कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःची पोळी भाजण्यासाठी जर अशा पद्धतीनं कोण महाराष्ट्राच्या अस्मितेवरती प्रश्नचिन्ह उभा करून मराठी माणसावरतीच, मराठी माणसाला लढवून जर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही। हे कोकण हार्टेड गर्ल, कोकण हेटेड गर्ल हिनं लक्षात ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीची वागणूक कधीही महाराष्ट्राच्या जनतेनं खपवून घेतलेली नाही, खपवून घेणारही नाही।
आणि यानंतर नक्कीच आपण अपेक्षा करू की अशा पद्धतीची वागणूक कोणत्याही इन्फ्लुएन्सर कडून किंवा कोणत्याही युट्यूबर कडून होणार नाही.